हाय, नमस्कार सगळ्यांना. मी अश्विनी जाधव. अश्विनी ब्लॉगिंग अँड कुकिंग रेसिपीज या चॅनलमध्ये तुमचं स्वागत आहे. आम्ही मंदिरात जात आहोत आणि हा माझा 3.5 वर्षाचा मुलगा. रस्त्यामधून जाताना खूप चिखल होता, खूप जास्त पाऊस पडत होता आणि छोटा मुलगा पण सोबत होता आणि माझी एक मैत्रीण पण होती सोबत. थोड्या वेळानंतर आम्ही पोहोचलो त्या मंदिरात. तसं मंदिर खूप जुनं आहे आणि प्राचीन आहे. म्हणजे मंदिरामध्ये महादेवाचं पण एक मंदिर आहे आणि देवीचं पण एक मंदिर आहे. वाघजाई देवीचं मंदिर आहे आणि बाहेर गणपतीची छोटीशी मूर्ती पण ठेवलेली आहे. आणि आपण म्हणतो ना, महादेवाला गेलो की आधी नंदीचं दर्शन होतं, तसं इथे नंदी पण आहे महादेवाच्या समोर. मोस्टली मी जाते ह्या मंदिरात. आम्हाला वॉकिंग डिस्टन्सवर जवळ आहे हे मंदिर. आणि सगळं दर्शन झालं की मग आम्ही देवीच्या मंदिरात पण दर्शन घेतलं. त्याच्यानंतर मग आम्ही देवीच्या मंदिरातून दर्शन घेऊन बाहेर आलो आणि छान प्रसन्न वाटत होतं तिथे गेल्यावर. तिथे छोटीशी विठ्ठल रुक्मिणीची मूर्ती पण स्थापना केली होती मंदिराच्या बाहेर आणि तिथं भजन पण चालू होतं. रोज सहसा तिथे भजन असतं. परत एकादशी होती त्याच्यामुळं प्रसाद पण वाटप चालू होता. गरम गरम शाबू वडे आणि केळीचं प्रसाद वाटपायचं चालू होतं. छान असतो तिथला प्रसाद. छान झालं आमचं दर्शन आणि प्रसाद घेऊन आम्ही घरी पण आलो. सगळ्या पुरणपोळ्या अशा छान टम्म फुगल्या होत्या. खूप छान झाला होता स्वयंपाक सगळा. द्वादशीला आमच्या इकडे एकादशी झाली की गोडाचा नैवेद्य दाखवतात म्हणून पुरण घातलेलं, कटाची आमटी बनवलेली, मिरचीचे आणि बटाट्याची भजी पण बनवले होते. सगळं कसं साग्रसंगीत स्वयंपाक बनवला होता देवाला नैवेद्य दाखवायचा म्हणून. पुरणपोळीचा स्वयंपाक केल्यामुळं गॅस कट्टा खूप घाण झाला होता. चिकट आणि भांडे तर एवढे पडले होते सकाळपासूनचे की विचारच करायचं काम नाही. बघूनच कंटाळा आला होता की कधी होणार एवढे भांडे. खूप कंटाळा आला होता त्या दिवशी, पण नाईलाजाने भांडे घासावेच लागले. एवढे किती बघा ना, किती भांडे पडले. सगळे भांडे स्वच्छ घासून धुवून घेतले. बघा किती भांडे होते. एकदम फ्रेश वाटत आहे. बेसिन मस्त घासून घेतलं. घर स्वच्छ असलं की कसं एकदम मला तर खूप प्रसन्न वाटतं. भांडे आवरून झाले की गॅस कट्टा पण एकदम स्वच्छ घासणीने घासून, साबणाने लिक्विडने घासून एकदम स्वच्छ धुवून घेतला. एकदम चकाचक, असं नवीन आणल्यासारखा दिसत आहे ना गॅस. मला नेहमी स्वच्छ आवडतो किचन कट्टा. माझा लहान मुलगा आहे 3.5 वर्षाचा. त्याने बघा सगळे खेळणे कसे घरभर पसरले. लाईट पण गेलेली होती. त्याची एक फ्रेंड आली होती त्याच्यासोबत खेळायला. सगळं घर अस्ताव्यस्त करून टाकलं होतं त्या दोघांनी मिळून. माझ्या मुलाने सगळे खेळणे पसरवले होते, ते सगळे गोळा करून व्यवस्थित लावून ठेवले. सगळं घर नीट आवरून ठेवलं. बघा कसं वाटतं, छान वाटते ना घर आवरल्यावर. रोज असं राडा करतो माझा मुलगा. सगळं आवरावं लागते.